यानंतर बातम्या उत्तर महाराष्ट्रातल्या। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा की त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा यावरून वाद पेटला। नाशिक आधी की त्र्यंबकेश्वर आधी यावरून आता शैव आणि वैष्णव आखाड्यांचे साधू महंत आमने सामने आले। नाशिकच्या साधू महंतांच्या भूमिकेनंतर त्र्यंबकेश्वरमधील साधू महंत आक्रमक झाले। लासलगाव बाजार समिती 5 दिवस बंद असेल, त्यामुळे कांद्याचे लिलाव देखील बंद असतील। महिना अखेर असल्याने 28 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत 5 दिवस बाजार समिती बंद असेल। बाजार समिती 5 दिवस बंद राहणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र अडचण होईल। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये 1 एकरामध्ये पहिल्यांदा नाझिया वाणाच्या काकडीची लागवड झाली आहे। लागवडीची 40,000चा खर्च बघायला मिळाला। 50 दिवसांनंतर आता काकडीची तोडणी सुरू झाली आहे। 1 एकरातून 10 टनांचं उत्पन्न निघणार आहे आणि आतापर्यंत लाखांचा फायदा काकडी पिकातून झाला आहे। नाशिकमध्ये 2,10,000ची लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। रोजगार हमी योजनेचे थकीत 2,32,30,000 रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यामध्ये लाच मागितली। लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडल्याने सुरगाण्यामध्ये खळबळ उडाली।